नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आज मी आपणास 21 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणण्यासाठी छानपैकी अशा कृती करून दाखवणार आहे। हे बघा, इथे हा आहे एक दशक, दुसरा दशक म्हणजे 2 दशक आणि एक एकक। 2 दशक 1 एकक म्हणजे 21। 2 दशक 2 एकक म्हणजे 22। 2 दशक 3 एकक म्हणजे 23। 2 दशक 4 एकक म्हणजे 24। 2 दशक 5 एकक म्हणजे 25। 2 दशक 6 एकक म्हणजे 26। 2 दशक 7 एकक म्हणजे 27। 2 दशक 8 एकक म्हणजे 28। 2 दशक 9 एकक म्हणजे 29। 2 दशक आणि 10 एकक। 10 एकक म्हटले की पुन्हा एक दशक होतो, म्हणजेच आता झाले इथे 3 दशक। 3 दशक म्हणजे 30। दांडे आणि सुट्ट्यांच्या साह्याने आपण 30 पर्यंतच्या अंकांचं वाचन केलेलं आहे। यानंतर एक दुसरी कृती मी तुम्हाला सांगणार आहे मणिमाळेद्वारे। आता हे आहे 10 मणी म्हणजे 1 दशक, हे 10 मणी, पुन्हा 2 दशक, हा तिसरा दशक, 3 दशक। आता आपण या पुढे जाऊया। 3 दशक 1 31। 3 दशक 2 32। 3 दशक 3 33। 3 दशक 4 34। 3 दशक 5 35। 3 दशक 6 36। 3 दशक 7 37। 3 दशक 8 38। 3 दशक 9 39। 3 दशक आणि हे 10 मणी पुन्हा झाले आहे, म्हणजे आणखी एक दशक वाढलेला आहे। म्हणजे बघा आता किती दशक झाले, हा 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि हा चौथा दशक म्हणजे 4 दशक म्हणजे 40। मणिमाळेद्वारे जर मुलांचा सराव घेतला तर 21 पासून 50 पर्यंतचे क्रमाने संख्या म्हणता येणे हा घटक त्यांचा पूर्णपणे त्यांना समजेल। आतापर्यंत आपण दशक, दांडे आणि सुट्टे याद्वारे मोजणी केली आणि त्यानंतर आपण मणिमाळेद्वारे मोजणी केली। याचा सराव सलग 21 ते 50 पर्यंत वारंवार घ्यावा, म्हणजे त्यांचा हा संबोध पक्का होईल आणि त्यांना क्रमाने अंक वाचता येतील। आता मी तुम्हाला छानसा असा खेळ सुद्धा सांगणार आहे। जमिनीवर असे गोल आखायचे ज्यामध्ये आपल्याला अंक लिहिता येतील। जसे गोल आखायचा, त्यामध्ये लिहायचा 21, त्यापुढे 22। अशा गोलाची एक सरळ रांग आपण करू शकतो किंवा नागमोळी वळणाद्वारे। उदाहरण मी तुम्हाला दाखवते आहे। हे बघा, या ठिकाणी छोटे छोटे गोल आहेत आणि त्यामध्ये 41 ते 50 पर्यंत अंकाचे लेखन केलेले आहे आणि मी इथे तुम्हाला वाचून दाखवते आहे। मात्र मुलांचं घेताना जमिनीवर उड्या मारून हा खेळ घ्यावा, मुलांना तो खेळ फार आवडतो। बघा, 41 42 43 44 45 46 47 48 49 आणि 50। या प्रकारे आपण जमिनीवर मुलांकडून उड्या मारून घेतला तर मुलांना उड्या मारताना आणि अंक जोरात म्हणताना त्याचा सराव होतो। आणि काय मित्रांनो, आवडलं की नाही कृती? 21 ते 50 पर्यंतचे क्रमाने सहज वाचन मुलांना करता येते। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 21 ते 50 ही संख्यानामे सहजपणे विद्यार्थ्यांना कशी शिकवायची याविषयी माहिती बघणार आहोत। तसे पाहिले तर 21 ते 50 ही संख्यानामे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडीशी अवघड जाते, परंतु तेच जर का आपण विविध उपक्रम आणि कृती तसेच खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले तर त्यांना ते समजण्यासाठी अतिशय सोपे जाते। चला तर आपण
हेच आता एक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण शिकून घेऊया. चला तर ही ऍक्टिव्हिटी म्हणजे या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण एका बाजारात जाणार आहोत. या बाजारात भाजीपाला मिळणार नाही आपल्याला, तर तेथे आपल्याला संख्यानामे मिळणार आहेत. यामध्ये काही विद्यार्थी हे संख्यानाम विकणारे असतील, तर काही विद्यार्थी हे संख्यानाम घेणारे असतील. तर चला आपण ही ऍक्टिव्हिटी करून बघूया. या ऍक्टिव्हिटी मध्ये काही विद्यार्थी विक्रेते होतील आणि काही विद्यार्थी ग्राहक होतील. आता ग्राहक, मला 27 ही संख्यानाम द्या. विक्रेता, 27 म्हणजे 7 एकक आणि 2 दशक होय. ग्राहक, अगदी बरोबर. दुसरा ग्राहक म्हणेल, मला 32 द्या. 32 म्हणजे 2 एकक आणि 3 दशक. अशा पद्धतीने सर्व संख्या बोलल्या जातील. दुसरा एक ग्राहक म्हणत आहे, मला 42 द्या. 42 म्हणजे 4 दशक आणि 2 एकक म्हणजे 42. हो, अगदी बरोबर. नंतर आणखी एक दुसरा ग्राहक म्हणत आहे, मला 47 द्या. 47 म्हणजे 4 दशक आणि 7 एकक म्हणजे 47. अशा रीतीने सर्व संख्या बोलल्या जातील. दुसरा एक विद्यार्थी येतो आणि त्या टोपलीतून एक चिठ्ठी उचलतो आणि ती चिठ्ठी बाकीच्या विद्यार्थ्यांना दाखवतो आणि विद्यार्थी म्हणतील, हे आहे 37. नंतर आणखी दुसरा विद्यार्थी येतो आणि एक चिठ्ठी त्या टोपलीतून उचलतो आणि ती चिठ्ठी बाकीच्या विद्यार्थ्यांना दाखवतो आणि विचारतो, हे किती आहे? हे आहे 47. तर बघा, आपण हे 21 ते 50 संख्यानाम समजून घेण्यासाठी अजून तिसरी कृती घेत आहे, झटपट उत्तर देण्याची कृती. तर यामध्ये मला सांगा, 21 नंतर लगेच येणारी संख्या कोणती आहे? बरोबर, 22. 29 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 30. 40 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 41. अगदी बरोबर. तर हे 30च्या नंतर कोणती संख्या येते? 34. अगदी बरोबर. 45च्या नंतर कोणती संख्या येते? 46. अगदी बरोबर. तसेच मला सांगा, 50च्या अगोदर कोणती संख्या येते? 49. अगदी बरोबर. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना झटपट संख्यानामे विचारून संख्यानामे कशी लक्षात ठेवायची याविषयी आपल्याला सराव देता येईल. तर बघा शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे विविध कृती आणि उपक्रमातून जर का आपण ह्या संख्यानाम्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना सहजपणे लक्षात ठेवणं सोपे जाईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो, आज आपण विद्यार्थ्यांना संख्या 21 ते 50 पर्यंत ही संख्यानामे अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत. तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांसोबत एक खेळ खेळूया, जो की आपण संख्या 1 ते 100 पर्यंत सुद्धा उपयोगी आणू शकतो. परंतु सध्या आपण फक्त 21 ते 50 या संख्यांचा विचार करूया. तर या खेळाचे नाव आहे विचारा तुम्ही सांगतो आम्ही. यामध्ये शिक्षक म्हणतील 1 तर विद्यार्थी म्हणतील 20. नंतर शिक्षक म्हणतील बा, विद्यार्थी म्हणतील 20. बा 20. नंतर शिक्षक म्हणतील ते, विद्यार्थी म्हणतील 20. ते 20. नंतर खेळामध्ये रंजकता व आणण्यासाठी शिक्षक म्हणतील 21, विद्यार्थी म्हणतील 30. पण विद्यार्थी म्हणतील सर, आपला अनुक्रमांक चुकलेला आहे, 23 नंतर 24 पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचे लक्ष या खेळामध्ये आहे किंवा नाही हे सुद्धा या खेळातून आपल्याला तपासता येईल. यामध्ये शिक्षक म्हणतील 1, विद्यार्थी म्हणतील 30. 1 30. शिक्षक म्हणतील ब, विद्यार्थी म्हणतील 30. ब 30. शिक्षक म्हणतील तेह, विद्यार्थी म्हणतील 30. तेह 30. अशा क्रमाने आपण 31 ते 40 पर्यंत हे संख्या खेळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिकू शकतो. तसेच तुम्ही ह्या संख्यानामे 41 ते 50 ला सुद्धा हा खेळ लागू करून विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिकवू शकता.
आता आपण जी कृती बघणार आहोत ती संख्यानामे पूर्वतयारीची असणार आहे. आता ही संख्या 20 आहे, 2.20. तर आपण पाहूया 21 ही संख्या कशी तयार झाली. जसे की 20 अधिक 1 21, तर आपण लिहिताना म्हणू 1 20. त्याचप्रमाणे आपण पाहूया 30 3 दशक, तर याच्यापासून 31 कसे तयार झाले ते पाहूया. 30 अधिक 1 लिहिताना लिहिणारा 31. अशा प्रमाणे संख्यानामे तयार झालेली आहेत आणि ती त्याप्रमाणे लिहिल्या जातात. आता आपण पाहणार आहोत 22. यामध्ये 20 अधिक 2 22, म्हणजे 2 हा जो एकक आहे हा 12 शी संबंधित आहे. आता आपण पाहणार आहोत 32 हे संख्यानाम. तर यामध्ये 30 अधिक 2 म्हणजे 32, म्हणजे 2 चा उच्चार काय आहे तर ब आहे. तर पुढे पाहणार आहोत 42, परंतु या ठिकाणी 2 चा उच्चार हा बे आलेला आहे. 40 अधिक 2 म्हणजे 42 असे संख्यानाम आपल्याला घ्यायचे आहेत. यापुढील संख्यानाम आहे 23. यामध्ये 20 अधिक 3 23, म्हणजे 3 चा उच्चार या ठिकाणी ते आलेला आहे. तर आपण याला संख्यानाम कसे बोलणार 23. त्याच्या पुढील गटात आपण पाहूया 33. या ठिकाणी 3 चा उच्चार हा तेह आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 30 अधिक 3 33. पुढील संख्यानाम 24 आहे. तर 20 अधिक 4 24, तर या 4 एककाचा उच्चार हा चो आलेला आहे. त्याचप्रमाणे 34 मध्ये आपण पाहूया 30 अधिक 4 34, तर या 4 चा उच्चार या ठिकाणी चौ आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो या ठिकाणी 4 चा उच्चार संख्यानामेमध्ये चो चौ अशा प्रमाणे येतो. तर अशा प्रकारे या कृतीतून संख्यानामे 21 ते 50 विद्यार्थ्यांना सहज सोप्या पद्धतीने कसे म्हणता येईल हे शिकता येईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणणे. लहान मुलांना संख्या लक्षात ठेवताना आनंद मिळावा यासाठी गाणं, खेळ आणि कृती वापरणार आहोत. हा संपूर्ण अध्यापन आपण आर्ट, प्ले आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पद्धतीवर आधारित आहे. तर चला 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे क्रमाने म्हणणे आपण विविध खेळ आणि ऍक्टिव्हिटीच्या बेसवर पाहणार आहोत. आपण सुरुवातीचा खेळ खेळूया, संख्या कार्ड खेळ. आता हा संख्या कार्ड खेळ काय आहे बरं? संख्या कार्ड खेळ खेळण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम 3 गट करावे लागतील. आपल्याला 3 10 मुलांचे गट करायचे आहे आणि प्रत्येक मुलांकडे कार्ड द्यायचे आहे. सुरुवातीचा जो गट असेल तो 21 ते 30, दुसरा जो गट असेल तो 31 ते 40 आणि तिसरा जो गट असेल तो 41 ते 50. याप्रमाणे त्यांना कार्ड्स एकत्रित द्यायचे आहे आणि सूचना द्यायची आहे की प्रत्येक गटाला जलद गतीने हे कार्ड एकामागे एक म्हणजेच क्रमाने लावणे आहे. जो गट अति जलद पद्धतीने कार्ड्स लावेल तो गट विजयी. या पद्धतीने आपल्याला हा खेळ खेळता येईल आणि हा खेळ एकदम रंजक पद्धतीने मुलांना वाटेल आणि मुलं हा खेळ अगदी सहज मजेशीरपणे करतील. संख्यानामे क्रमाने आणि गाण्याच्या तालावर आपण म्हणूया. चला तर मग सुरुवात करूया. माझ्या पाठोपाठ म्हणा. 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 3 दशक झाले 30. पुढचा गट म्हणेल 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35 आणि अशा पद्धतीने 4 दशक झाले 40. शेवटचा गट याच पद्धतीने म्हणेल 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक झाले 50. अशा पद्धतीने मुलांना रंजक पद्धतीने गाण्याच्या माध्यमातून हे संख्या लक्षात राहील. आपण ही संख्या
दशकाचा आणि टाळ्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगू शकतो. उदाहरणार्थ 1 दशक म्हणजे 1 टाळी आणि 1 बोट म्हणजे एकक. आता इथे आपण काय करूया, 2 टाळी वाजवली म्हणजे 2 दशक. मग आपण इथे आपण असं करूया, 21, 22, 23, 24, आता किती. अशा पद्धतीने आपल्याला विविध खेळाच्या माध्यमातून या पद्धतीने आपण रंजकपणे विद्यार्थ्यांना संख्याक्रमाने विद्यार्थी सांगतील. यानंतर आपण दुसरा खेळ खेळू शकतो, तो म्हणजे बॉल पासिंगचा, म्हणजे चेंडू पास करणे. याकरता आपण काय करूया की मुलांना एका रिंगणात गोल ठेवूया आणि सर्व मुलांना एक सूचना देऊया की आपल्याकडं चेंडू ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो विद्यार्थी 21 नंबरचा कार्ड असेल त्याच्याकडं, आणि 22 नंबरचा जो कार्ड आहे त्याच्या मागे असणारा विद्यार्थी तो 21 नंबरचा विद्यार्थी 22 नंबरच्या विद्यार्थ्याकडे बॉल पास करेल. परत तो 22 नंबरचा विद्यार्थी 23 नंबरच्या विद्यार्थ्याकडे बॉल पास करेल. 23 नंबरचा विद्यार्थी तो 24 नंबरच्या विद्यार्थ्याकडे पास करेल. आणि जेव्हाही बॉल पास करेल तेव्हा जोराने आपल्याला म्हणायचं आहे 25. परत मागचा विद्यार्थी म्हणेल 26. आणि अशा पद्धतीने तो पूर्ण राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि या सुद्धा माध्यमातून आपण सहजपणे 21 ते 50 संख्यानामे क्रमाने म्हणणे आपण मुलांकडून घेऊ शकतो. 21 ते 50 पर्यंतच्या संख्यानामे शिकवताना गाणे, खेळ आणि कृतीचा समन्वय केल्यास शिकवण आनंदही बनते. आणि संख्या शिकवणे म्हणजे फक्त पाठांतर नव्हे तर अनुभव देणे आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, शिकवणे मजेशीर असेल तर शिक्षण परिणामकारक ठरते. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण 21 ते 50 पर्यंतच्या संख्या नामे क्रमात म्हणतो ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठीच्या काही कृती किंवा पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपली पहिली पद्धत आहे गाण्याच्या चालीत संख्या म्हणणे. आता या गाण्याच्या चालीत संख्या म्हणताना आपल्याला टाळ्याचा वापर इथे करायचा आहे. जसं की 21 ही संख्या जर आपल्याला वाचायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दशकासाठी 1 टाळी व संख्यासाठी वरच्या जे काही एकक आहे त्यासाठी आपल्याला आपल्या बोटांचा वापर करायचा आहे. जसं की 21 आपल्याला म्हणायचे असेल तर 21, 22, 23 याप्रमाणे म्हणत म्हणत आपल्याला 30 पर्यंत संख्या म्हणून घ्यायची आहे. आणि 30 साठी आपल्याला 3 टाळ्याचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढे 31 ते 40 पर्यंत संख्या म्हणताना सुद्धा टाळ्यांचाच वापर इथे करता येईल. जसे की 31, 32, 33, 34 आणि असेच करता करता आपल्याला क्रमाने 40 पर्यंत सुद्धा टाळ्यांचा वापर करता येईल. त्यानंतर 41 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणताना सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टाळ्यांचा वापर करता येईल. 41, 42, 43, 44 आणि 50 अशा पद्धतीने टाळ्यांचा वापर करून आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीत सुद्धा आपण संख्या क्रमाने म्हणून घेऊ शकतो. यानंतर आपली संख्या वाचनाची किंवा संख्या म्हणण्याची दुसरी जी कृती आहे किंवा पद्धत आहे पाऊल टाकत मोजणी. आता हे पाऊल टाकत मोजणी करताना आपल्याला जमिनीवर काही वर्तुळे काढायची आहे. 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची आपण जमिनीवर वर्तुळ काढायचे, त्यामध्ये संख्या लिहायची आणि विद्यार्थ्यांना एका एका संख्याच्या वर्तुळावर जम्पिंग करायला लावायचं किंवा उड्या मारायला लावायचं. जसं की पहिला विद्यार्थी 21 वर आधी उड्या मारेल, त्यानंतर 22 वर तो उडी मारेल, 23 वर उड्या मारेल आणि तसेच क्रमाने 30 पर्यंत तो उड्या मारत मारत जाईल. त्यानंतर तो 31च्या वर्तुळावर उडी मारेल, नंतर 32, नंतर 33 आणि अशाच क्रमाने 40 पर्यंत तो उडी मारेल. त्यानंतर 41, 42, 43 आणि असे क्रमशः 50 पर्यंतच्या वर्तुळावर तो उड्या मारत मारत जाईल. आणि या पद्धतीने तो संख्या सुद्धा म्हणेल आणि उड्या सुद्धा मारेल आणि त्याच्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या वाचनाची किंवा म्हणण्याची कृती किंवा क्षमता विकसित होईल. यानंतर आपली तिसरी पद्धत आहे संख्या कार्ड गेम. या गेम मध्ये आपल्याला काही संख्यांचे कार्ड 21 पासून तर 50 पर्यंत संख्या कार्ड बनवायचे आहे आणि हे संख्या कार्ड विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक कार्ड आपल्याला द्यायचे आहे. आणि हे कार्ड देताना प्रत्येक विद्यार्थी तो आपलं स्वतःचं कार्ड ज्याला जो नंबर मिळालाय जसं की 21, 22, 23 असे 50 पर्यंत सर्व विद्यार्थी आपल्या संख्यावरील कार्ड वाचून दाखवतील आणि या पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांचा जो संख्या कार्डच्या माध्यमातून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणण्याचा सराव होईल आणि ती कृती किंवा क्षमता विकसित होण्यास त्याची मदत होईल.
यानंतरची चौथी पद्धत आहे झटपट प्रश्नोत्तरे. आता आपण कुठलीही एखादी गोष्ट जर विद्यार्थ्यांना समजावून सांगायची आहे तर आपण झटपट जर किंवा फास्टली प्रश्नोत्तरे विचारण्याचा एखादा जर गेम घेतला तर ते क्षमता विद्यार्थ्यांना समजण्यास व मजेदार पद्धतीने मनोरंजक पद्धतीने ती क्षमता पूर्ण होण्यास मदत होते. जसं की आपण काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले, 25 नंतर कोणती संख्या येते, 30च्या आधी कोणती संख्या येते, पटकन 21 ते 29 पर्यंत संख्या म्हणून दाखव. जसं की 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 असे पटकन जर त्यांनी ते संख्या म्हणून दाखवल्या तर त्याच्या संख्या म्हणण्याचा सराव सुद्धा होईल आणि ती कृती, ती क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यास अतिशय चांगला फायदा होईल. अशा पद्धतीने आपण जे काही 4 पद्धती किंवा कृती या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर अशा पद्धतीने 21 ते 50 संख्या शिकवणे मजेदार व सोपं या कृतींच्या माध्यमातून किंवा पद्धतीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि अशाच कृतींच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या किंवा क्षमता विकसित करण्यास खूप चांगल्या पद्धतीने याच कृतींचा किंवा पद्धतीचा आपल्याला सहकार्य मिळेल. धन्यवाद.